काम ऑपरेशन तोडफोड काय आहे का नाही? वाद मिटलाय का? जगह बनाओ नार्वेकर साहेब काय झालंय नेमकं? अरे खाली करा ना यार. ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक संपली आहे. नेमकं डॅमेज कंट्रोलच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या आमदारांशी काय संवाद साधलाय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल आणि आजचाच दिवस महत्त्वाचा यासाठी. दुसरीकडे अगदी आजच्याच दिवशी हे 6 फुटीर खासदार जे आहेत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या शिवालयाच्या बाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. इथे आमदारांची बैठक होती. विधान परिषद विधानसभेच्या आमदारांची बैठक उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम अतिशय भक्कमपणाने चाललंय. आपण बघितलं असेल ज्या पद्धतीने विधानसभेला महायुतीने घवघवीत यश मिळवलं ते सगळेच्या सगळे यश तर शिवालयामध्ये ठाकरेंची आमदारांसोबतची ही बैठक संपलेली आहे. उद्धव ठाकरेंनी काय मार्गदर्शन केलं ते देखील आपण समजून घेणार आहोत. मात्र एकीकडे 6 खासदार फुटलेत आणि त्यामुळे जी अस्वस्थता आहे त्या संदर्भात देखील उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक घेतली आहे. तसंच आमदार खासदारांची उद्धव ठाकरे यांचा संवाद नसतो, संपर्क नसतो असा जो आरोप 6 फुटीर खासदारांनी केलेला आहे. तर त्या संदर्भात देखील उद्धव ठाकरे यांनी आमदारांशी कनेक्ट होण्यासाठी म्हणून ही बैठक या ठिकाणी घेतलेली आहे. संजय पुतनी, संजय देरकर आणि राहुल पाटील या बैठकीसाठी. उद्धव ठाकरेंची प्रेस आहे का सचिनजी? तर या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आता काही संवाद साधणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण त्यावेळेला ते या बैठकीसाठी आले त्यावेळेला आपण यावर नंतर बोलू असं त्यांनी म्हटलेलं होतं. मात्र आमदारांशी संवाद साधल्यानंतर आता उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष असेल. नक्कीच ही बैठक अत्यंत महत्त्वाची. कारण एकीकडे ठाकरे सेनेतनं 6 खासदार फुटलेले असताना आणि त्यांचा आजच शिवसेनेत प्रवेश होणार असतानाच ठाकरेंचा हा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची शिवालयामधली बैठक संपली आहे. मोठा बंदोबस्त शिवालय बाहेर ठेवण्यात आलेला होता. शिवालयामधली ही आमदारांसोबतची ठाकरेंची बैठक संपली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेची ही बैठक संपलेली आहे आणि 3 आमदार या बैठकीसाठी अनुपस्थित होते. मात्र त्यासाठी त्यांनी कारणं दिली आहेत आणि उद्धव ठाकरे यांना या संदर्भात आपण सांगितल्याचं देखील त्यांनी म्हटलं. नक्कीच या सगळ्यानंतर काही प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्याकडून दिली जाते का? बैठक नेमकी ज्यासाठी बोलावण्यात आलेली होती त्या दृष्टीने काय संवाद झालेला आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर हे सगळे आमदार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन आहे की हे सगळे आमदार आपल्या सोबत आहे ते सांगणारा हा एक फोटो आपण या ठिकाणी पाहतोय. तर विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीकडचं एकत्रित असं संख्याबळ आणि एक प्रकारे तुम्हाला सांगून का निंबाळकर गेले सर. वोट सर जनता देती है सर. काय सध्याचे भाग हजर आहे. कळलं? चला आमदारांशी काय बोलले उद्धव ठाकरे? काय ते सांगतील ना, त्यांनी सांगायचंय ते. थँक्यू सर. थँक्यू सर. गडबड करतो आणि तुम्ही असं बोलणार आहे आधी घेऊन उद्धव ठाकरे. तर ही काही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांचे आमदार
या बैठकीमध्ये सहभागी झालेले आमदार आणि हा फोटो हे विजय एक प्रकारे शक्ती प्रदर्शन की हे सगळे आमदार आमच्या सोबत आहे हा सांगण्याचा प्रयत्न. नक्कीच डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न आणि त्यातूनच झालेली ही बैठक, आमदारांसोबतची ही बैठक संपली आहे. मात्र या सगळ्या आमदारांसोबतचं एकत्रितपणे असं हे एकत्रितपणे असं आपण हे दृश्य म्हणतोय, एक प्रकारे शक्ती प्रदर्शनाचाच हा प्रयत्न ठाकरे सेनेचा. तर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आमदारांची ही बैठक संपलेली आहे आणि हे एवढे आमदार या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. विधान परिषद आणि विधानसभेचे, यामध्ये विधानसभेचे 3 आमदार गैरहजर होते. संजय पोतनी, संजय देरकर आणि राहुल पाटील. आणि सुनील शिंदे देखील गावी गेल्यामुळे विधान परिषदेचे